स्टार्ट करायचं. स्टार्ट करूया. करायचं स्टार्ट करायचं का गप्पा जर झाल्या असतील तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्टार्ट करूया. रेशो अँड प्रपोर्शन शॉर्टकट ट्रिक्स आपण बघत आहोत. रेशो अँड प्रपोर्शनचा क्लास सेकंड लेक्चर है आज ना. करूया स्टार्ट. जो स्टूडेंट ने वहाँ पर होमवर्क रखने के लिए कहा था वो होमवर्क रखा नहीं होगा पेज के ऊपर तो वो तुरंत रख दे, या फिर अगर उन्होंने नहीं लाया होगा तो जाने से पहले पूरा करके ही वो जाने को मिलेगा. उसके पहले किसको भी अलाउड बाहर जाने को नहीं. सो करायचं स्टार्ट. रेशो अँड कल किती झाले होते पेपर? 6 नंबर 7. तो 45 वाला हो गया था क्या? वाला हो गया था क्या? कमी है. रेशो एंड proportion नंबर 7. बस what's मध्ये आधीच कोणतं क्वेश्चन आलं? आन्सर ना तू सांगितलं आन्सर ना. if a upon b is equal to 2:1, if a upon b is equal to 2:1, so find a cube minus b cube is to a cube plus b cube. वेगळी टाइप आहे, थोडं वेगळ्या टाईपचा हा क्वेश्चन. फाइंड a upon b is equal to 2:1. Then find a cube minus b cube is to a cube plus b cube. समजून आता मी असं म्हटलं तर तुम्हाला चालेल का की a is to b को a upon b को मैं ये 2/1 लिख सकता, जिसको चलता है. काल बघितलं ना आपण कसं लिहिता येतो. याचा अर्थ असं झाला या a ची व्हॅल्यू किती आहे आणि b ची किती आहे, बस फाइंड आउट करू टाका. अब यहाँ पर देखिए मग आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मी जर का याला असं लिहिलं कसं, याला a क्यूब मायनस b क्यूब डिवाइडेड बाय a क्यूब प्लस b क्यूब. ज्याला चालतंय त्याने आतवरती करा, ज्याला चालतंय त्याने आतवरती करा. चालेल ना, तुला चालतंय का वैभव? याला या a क्यूब मायनस b क्यूबला इज टू a क्यूब प्लस b क्यूब याला मी असं लिहिलं तुला चालेल का? कसं काय? हा आपण काल बघितलं की याला असं लिहिता येतं. म्हणजे याला जर का असं लिहिता येतं आणि याला जर का पुन्हा असं लिहिता येतं तो इसको भी ऐसा लिख सकते हैं. हाया बोलो ना, नहीं जोर से बोलो ना. तो चलिए अभी आगे जाएंगे. आता इथे आपण ऑलरेडी हे लिहून ठेवलंय. मग आता a ची व्हॅल्यू आहे का तुमच्याकडे? आहे. कोण चल म्हणणार a ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. तो ये 2 का क्यूब माइनस b की वैल्यू कितनी है? 1 का क्यूब. a की वैल्यू कितनी है? फिर से 3 के 2 है 2 है 2 चा क्यूब प्लस 1 का क्यूब. मी हे लिहिलेलं जर चालतंय त्याने आतवरती करा बरं.
चलता है क्या? ओके चलो, इज इक्वल 2 का क्यूब कितना 8 -1 का क्यूब 1 हे पुन्हा 8 प्लस 1 जरा चालतंय त्याने आठवरती करा बरं, हे तुम्ही लिखलं आधी समजून घ्या. जिसको चलता है आधो करो बघा. गुड. मग आता 7/8 जिसको सॉरी 7/9 जिसको चलता है आधो करो बघा. तो 9 है ये 7/9 आया समझ में? आंसर इज 7/9 का मतलब है ऑप्शन में आपके क्या होगा 7:9 ये आंसर है. आधी समजून घेत चला मग लिहित चला. सांगा. जाऊ पुढे समजलं का? मला सांगा चालेल. ये बोलू नको झालंय. नेक्स्ट जाऊ क्या? कमलेश पार्ट हो गया ना. नंबर 8 ट्राय करा बरं. If A is to B is equal to 3:4, B is to C is equal to 7:9, C is to D is equal to 5:7, then find A is to D. Then find A is to D. जो भी आपको लगता है कि इसमें ये करना चाहिए आप करें. ट्राई करो. मैं आगे तुम्हें साथ तुम्हें सांगितलं 5:12. 30 seconds last. Time is over. Time is over. कसं लागतं? हां बस. Very good. बस सर. 5:12. आंसर किसका है? 5:12. तो थोडं आतमध्ये जा बरं. कमलेश आतमध्ये जा. पार्ट तो अंदरच्या 5:12 किसका है? हो गया. आंसर 5:12 आहे का ते? हे देखो तुम्हाला फाइंड आउट A is to D करायला सांगितलं. पण तुम्ही जर का तो क्वेश्चन नीट बघितला तुमच्या लक्षात येईल की A B C D चारही दिलेले आहे.
मग आधी आपण त्याला लिहून घेऊ ना, आपोआप ए टू डी फाइंड आउट होतं आहे ना, कसं ते पाहायचं. आपण काल जे बघितले ना त्या शॉर्टकट ट्रिकमध्ये जातो आपण, वेगळं काही करणार नाही आहे. फक्त ए टू डी सेपरेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या चौघांनाही इथे ए टू बी टू सी टू डी या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. कसं ते बघूया. आता ए टू बी किती आहे, जिसको चलते हाथ ऊपर करो बघा, तो म्हणाले तर नाही बघा. सी इज टू आपलं बी इज टू सी किती आहे, 7:9 आहे का, तो म्हणाले तर नाही का, आहे. आता सी इज टू डी दिलाय, सी इज टू डी है ना, किती है सी इज टू डी, 5:7, जिसको चलते हैं आप ऊपर करो वाला. अब ये तुम्हारे पास क्या है, ये पूरे ब्लँक आहे, स्पेसेस आहे. काल सांगितलं होतं काय करायचं, आता हे केल्याशिवाय तर आपल्याला पुढे जाता येणारच नाही. मग हे आधी सॉल्व करून घेऊ, बघूया. यहाँ पर क्या लिखूं, पुन्हा इथे इथे, वेरी गुड. यहाँ पर झालं, पक्के हो गए तुम, अभी एकदम परफेक्ट हो गए. आता काय करायचं आहे, आपला संबंध फक्त ए आणि म्हणजे यांच्याशी आहे, याच्याशी आपला काही संबंध नाही, म्हणून याला चेक करायचं नाही. आता याला चेक करताना पण ना इथल्या इथंच कॅल्क्युलेट करून घ्यायचं. कसं ते बघा, एकदम शॉर्टकट ट्रिक सांगतो. आता इकडे बघा, हे 3 आहे का, हे 3 आहे का. आपला संबंध दोघांशीच आहे ना, ए आणि डी शी, बाकीच्यांचे आपला काही संबंध आता ऍसच राहिलेला नाही. मग आता इकडे 7, हे 7 कॅन्सल होतील ना. तेच का करतोय आपण, बोर्डे सर हे का तुम्ही बघत नाहीये, आपल्याला बी आणि सी नाही फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला काय सांगितलंय, ए आणि बी. आपल्याला ए आणि बी म्हटलं असतं तर आपण सी डी सोडून दिलं असतं. ए सी बोला होता तो ए डी छोड देते है ना, सी डी बोला तो ए बी छोड देते. आता ए डी सांगितले म्हणून बी सी, म्हणून आपण ए डीच्या मागे लागलेलो आहोत है ना, म्हणून तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते, समजा. हा, काळजी घ्या. पण आता काही होतंय का बाबर, इकडे होतंय का, काय होईल का, अजून काही कॅन्सल वगैरे होतंय का, होत नाही. मग आता काय करायचं, मल्टिप्लिकेशन. हे 1 आहे, हे 1 आहे, हे किती झालं 5, हे किती आहे 3 आणि हे किती झालं 4 आहे. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, म्हणजे आन्सर काय आलं 5:2. ओके. जैसे आप इसके और अलग अलग टाइप के क्वेश्चन करेंगे ना, तो ऑटोमॅटिक याच्यात पण तुम्ही शॉर्टकट ट्राय करा, आपण स्वतःच होतं ते. हो गया होगा तो बोल दो. तुझ्या दिसतंय का, हा नक्की. जल्दी आ तुझ्या. झालंय गाव, झालंय का बाबा, लिहून घ्या व्यवस्थित. याला 3 टाइम्स 4 टाइम्स 5 टाइम्स, तुमची इच्छा असेल तर 10 टाइम्स आप लिखकर लास्ट ट्राय करो बघा. नेक्स्ट अलग टाइप जाऊ ना, नेक्स्ट क्वेश्चन का नंबर 9. ट्राय. A is to B is to C. A is to B is to C is equal to 2 is to 3 is to 4. Then find A upon B is to B upon C is to C upon A. Right.
त्याच्यात एक ट्रेडिशनल मेथड पण आहे. मी मला वाटतं सांगितली पण असेल याच्या आधी. याच्या ट्रेडिशनल ट्रेडिंग सिमत जावा टाइम लागेल. सांग 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 तुझी सांग ना. किती 1 कैसे आएगा? इनका तीनों का फाइंड. ऑप्शन देऊ का? ऑप्शन देऊ द्या. ऑप्शन द्या सर. मग अंदाजे आणून टाकतो. काहीतरी करतो. 8:9:16 फर्स्ट, 8:9:12, 8:9:24 and 4:9:12. 8:9:24 किसका किसका है? देखिए चला बघूया. बघा इकडे बघा. आता तुम्ही इकडे सगळेजण इकडे. A:B is equal to अपना A:B to C is equal to 2:3:4. इसका मतलब क्या होगा? याचा अर्थ असा आहे ना की या A ची व्हॅल्यू किती आहे, B ची किती आहे, C ची किती आहे, इथे पुटअप करून टाकतो ना हे ना. तर तो पण त्यात पण एक शॉर्टकट ट्रिक आहे, ती यूज करा. ट्रेडिशनली जायचं नाही. ट्रेडिशनली याला आपल्याला फाइंड आउट करता येईल. ती पण मी तुम्हाला रेशो अँड प्रपोर्शन सरांचं लेक्चर झाल्यानंतर ना ट्रेडिशनलमध्ये कसं जायचं त्याची असंच गरज पडणार नाही. पण इन फ्युचर जर का SSCने असं ठरवलं की टियर 2 जे आहे, म्हणजे माझ्या वेळेस जेव्हा मी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर झालो त्यावेळेस टियर 2 जी होती ती कॉन्व्हेन्शनल होती. कॉन्व्हेन्शनल दॅट मीन्स डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे त्याला आन्सरला मार्क नव्हतं त्या ऑप्शनला, त्या स्टेप्स होत्या का त्याला मार्क्स होते. त्यामुळे आम्हाला ते ट्रेडिशनल पण एकदम परफेक्ट त्यावेळेस ते झालेलं आहे. आता त्याची गरज पडणार नाही, पण सांगता येत नाही SSCचं आहे का नाही. त्यांच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात. पण सध्या तरी तुम्ही ही ट्रिक्स यूज करायची है. आता A की वैल्यू 2, B की 3, C की 4, ये तो आपको पता चल गया है. अपन आया ना, बोलो ना, नहीं जोर से बोलो ना. तो चलो भैया ढोल बजा के, ये A की वैल्यू 2 है क्या? है तो तेरा कुछ तो आगे की चलते रहता है ना. तर काळजी घे. इधर ध्यान से देखो. इधर ये A की वैल्यू क्या है? 2 है. अब ये B की कितनी है? 3 है. B की, C की, वाह वाह, C की, A की, जिसको चलता है ऊपर करो बोला. अभी अगर आपके ध्यान में नहीं रहता है तो लिख के लो कहाँ तो भी. पहली ट्रिक या पहली स्टेप इसमें आपको शॉर्टकट में जाना है तो कैसे जाना है, हाँ जरा ध्यान से देखिए. पहली वाली ट्रिक आपको यहाँ पर मैं बताने जा रहा हूँ. अभी यहाँ से स्टार्ट करना है. ये 2/3, 3/4, 4/2. आता ट्रेडिशनल जर का करायचं झालं तर या तिघांचं मल्टिप्लिकेशन, त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन आणि त्याला डिवाइड. बहुत ज़्यादा टाइम लगेगा. इतका वेळ आहे का आपल्याकडे? आधीच तर तुमच्या वेळेचा प्रॉब्लेम आहे का नाही, म्हणजे तिकडे एग्जाममध्ये आहे ना, तो वहाँ और ज़्यादा प्रॉब्लेम हो जाएगा. पण ट्रिक कशी यूज करायची बघा. पहिली स्टेप याद रखा. फर्स्ट, या 2च्या खाली जो डिनॉमिनेटर आहे ना, नंबर आहे ना, तो सोडून द्यायचा आणि याचं या सगळ्या डिनॉमिनेटरशी मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. समझ में आया क्या? समज गए का? हे काय 2 × 4 × 2 किती झालं? 60. मी लिहून टाकतो इथे 60. समझ में आया कि नहीं आया? है ना, ये लिख दिया मैंने 60. आता 16 आलं म्हणजे 8 आलं. 16 आलं म्हणजे काय झालं? 8 आलं. रिड्यूस करायचं आहे ना नंतर, है ना. पण आता सेकंड स्टेप कोणती आहे? ये वाली सेकंड. ये छोड़ देने का. याच्या खाली जो डिनॉमिनेटर तो सोडून द्यायचा. हाँ ये मल्टिप्लिकेशन सांगा ना. 3 3 जा 9, 9 2 जा. आता 18 आलं म्हणजे 9 आलं. नको का? नाही व्हायला का? कुछ होतंय का? होतंय का नाही? कुछ म्हणजे क्लिक आहे का? तुला होतंय का चिन्मय? कुछ होतंय का नाही होत? होतंय. बरं हे कसं का आलं 18? हे 18 कसं काय आलं? कोणत्या 9 मुळे? नाही कुठे आहे? ये या मी समजून घेतो, समजलं नाही. या 3नी याला सोडून द्यायचं. त्याच्या खाली जो नंबर आहे ना
तो सोडून द्यायचा, त्याला मल्टिप्लाय करायचं, गुणाकार. सांग आता. हा तू सांग. 3 3 जा 9, 3 जा 9, 2 जा 18 झालं. तू थांब ना थोडंसं. काय अनमोल तू तुझे ती पूछने वाला आहे का नाही. जेव्हा आपला नंबर असेल तेव्हा आनंदाने आपण गाणी गाऊ, म्हणजे असं सांगा. ऐकलंय. हा आता इज टू. अब ये कौन सी है? थर्ड. बोल अभी, तू ही बोल. हाँ ये थर्ड. अब किसके साथ मल्टीप्लाई करू? काळजी घ्या रे बाबा. अंकित, तू आपला सुमित, तुझ्या फटकन डोक्यात जात नाही काहीच, आहे का नाही. आता तू तुझे मास्क पास लावून बसला आहे का नाही, माहित नाही काय होईल. तू रुक समजा. हा बघ जरा काळजी घे. अब ये 4 के साथ किसको मल्टीप्लाई करू? हाँ लेकिन किसके साथ तुम्हें करना पड़ेगा ना. ये 4 के साथ, ये उसके साथ ही. हाँ ये 4 4 जा 16 और एक काम में थोड़ा. हाँ ये 2 जा. ये 2 के साथ मल्टीप्लाई करना है. ऐसे जिसको लगता है हाथ ऊपर करो बोला, उसको ही नहीं करना है. ये नहीं तो वो सही है क्या नहीं, मतलब ये नहीं हो रहा तो वो है ना. तो अभी इसके साथ मल्टीप्लाई कर दो क्या, जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला. ऐसे कर. याद क्या कि जो नंबर के साथ हम मल्टीप्लाई कर रहे हैं उसके नीचे वाला डिनोमिनेटर इन मराठी इज कॉल्ड एज छेद, वो छोड़ देना. हाँ छेद ये छोड़, डिनोमिनेटर याद रखो. तो छेद के चक्कर में मत जा. और बाकी सबके साथ क्या करना? मल्टीप्लाई करना. 4 4 जा 16, 3 जा 48. जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला. समझ में आया क्या? एक ट्रिक याद रखो आप. याद रखो. अभी आता मी तुम्हाला सांगितलं होतं की या तिघांना पण डिवाइड करणारा एखादा नंबर शोधावा लागेल, कारण ते रिड्यूस होतंय का ते बघावं लागेल, है ना. होतंय का रे बाबा? काय त्याचं नाव? तो सुमित. हा कोण आहे सुमित? तुझे 2 आहेत, पण तिकडे म्हणलो ना मी, इकडे थोडी म्हणलो. हा होतंय. मग करा. मग 8 ने डिवाइड करता येईल, है का? करा. हा सांगा. 8 ने होत नाही. अरे होत रे 8 तुझा होत ना. हा 8 तुझा. हा पुढे बोल कर. हा काय म्हणलं? कोणाला करू डिवाइड? कोणी कोणाला करायचं डिवाइड? काश मैं अगर न्यूरोलॉजिस्ट होता तो हा ब्रेन असा बाहेर काढला असता, है का नाही. आणि पाहिलं असतं की नेमकं भानगड कुठे आहे, है का नाही. पण दुर्दैवानं नव्हे सुदैवानं मी नाही आहे, ऐकायला. अरे पिंटू अल्बर्ट. या तिघांना डिवाइड करणारा एक नंबर बघायचा आहे आपल्याला. तुला आठवतोय का एखादा नंबर? मग तुला दिसतंय का ते सांगा. दिसतंय का? काय म्हणते? दिसतंय. हा किती डिवाइड करू? 4 ने नको का? 8 ने नको? 9 ने नाही? अजून काही नको म्हणताय का? 2 नेच करायचं का? 2 नेच का करायचं रे बाबा? हो होतंय ते मलाही माहिती. 2 नेच यांना तिघांना का डिवाइड करायचं? हा ते बोलू नका तुम्ही. हा काही कारण असेल ना. भाग झाला. आपल्याला कसा नंबर पाहिजे? म्हणजे काय आपल्या मनाप्रमाणे आहे का? हा मंदिरात सुद्धा एंट्री मिळत नाही घंटी वाजवल्याशिवाय, माहिती का नाही. वो क्यों रखा है पता है क्या आपको? परमिशन है. ये इनडायरेक्टली क्या है? परमिशन है. क्या ना बेचारे को बोलने नहीं आता, नहीं तो आपको एंट्री नहीं मिलती. झूठ नहीं, एंट्री नहीं मिलती. पण काय करणार ना, त्याला बोलता येत नाही, त्याचा आपण काय घेतो? फायदा घेतो.
किती वाजले आता? पाय नाही तुझ्याकडे घड्याळ बिडाळ मोबाईल? 8:30 वाजले. 4 तो सम हो गए हमारे. आता एखाद्या वेळेचं ठीक आहे ग, पण रोजच जर असेल तर मग कसं काय करायचं आहे का नाही? आणि मी आता असं करू शकणार नाही की बाबा ये आतमध्ये बस, मग हे ठीक नाही होगा. मतलब ये धोखा होगा. गुरु ने स्टूडेंट के साथ किया होगा की कुछ बोल ही नाही, मनात येईल तसं चालू आहे. असं माझ्याकडनं तरी होऊ शकत नाही ना. आज अलाउड करतोय, उद्या करणार नाही. क्लिअर सांगून टाकतो. बस तिच्या बाजूला जाऊ बघा. चलो हा ए राजा पिंटू अल्बर्ट. हा टूनीच काय करायचं? डिवाइड. हा तर आपल्याला कसा नंबर पाहिजे? सगळ्यांना भाग देणारा, डिवाइड करणार. मग 4 आहे का? नाही. 4चा टेबल येतो का तुला? येतो म्हण. नाही 4चा टेबल म्हण ना. हा 4 10चा 50 40 बरं 40 हा. तुम्हाला जाते का? नाही होती 2 ने होईल का? हा कर माझा. हा अरे वा अरे वा. 24 कसं काय? हा आहे 2 2 जा 4 2 4 जा 1. अरे वा. आया क्या? 8 is to 9 is to 24 and C is your answer. अब कसा येऊ द्या हो मॅथ्स वाला. दगड जरी असला तरी पाणी काढतो त्यातून. काळजी नका गुरु आहे का? फक्त डरना. जो डर गया समझो वो घर गया है. घर हे बघा. एक 5 मिनिटं लेट ठीक आहे. असं अर्धा तास लेट याचा अर्थ आहे की सगळं संपल्यावर काय उपयोग आहे? चलो हो गया क्या? नाही बदलिया. आता तुला समजलंय का बाबा? चिन्मय आहे तू जागेवर समजा. हा हा तुझे समझा क्या? ये इसके साथ करना नहीं मल्टीप्लाई. हाँ बचे हुए सबके साथ मल्टीप्लाई करना. ऐसा बोल. चल हो गया. ये झालंय का? न्यूमरेटर अंश. हा काय बोले? अंश. न्यूमरेटर म्हणजे अंश. अंश पण नाही, अंश म्हणतात. चला झालंय का? ए झालंय का? तिकडे मागे जाऊ का? समोर नेक्स्ट जाऊ का? तुला समजले का? सुमित, अंकित, दुसरा सुमित, तू आपलं कार्यक्रम चिन्मय, सगळ्या गर्ल्स समझ में आएगा. नेक्स्ट नंबर 10 राइट. नंबर 10 P is to Q is to R is equal 1/3 is to 2/3 is to 1/4. And Q is equal to 56. अलग टाइप है, वेगळी टाइप. Q is equal to then find P minus R. ऑप्शन दे देता हूं. ऑप्शन 5 7 6
ए। अब थोड़ा सा दिमाग लगाइए आप, म्हणजे काय थोडासा विचार करा, बरोबर येऊन जाईल. फार वेगळं काही नाही आहे, आपण जे करतोय ना तेच आहे, फक्त वेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय त्याला. किती निकिता? 7 कोणाचा आहे? करेक्ट. बघा बघूया, इधर देखो, इधर देखो. बघा नाही जमलं तरी काय हरकत नाही. इकडे बघा, P is to Q is to R is equal to 1/3 is to 2/3 is to 1/4. म्हणजे PQR ची व्हॅल्यू दिलेली आहे. P ची किती आहे? 1/3. Q ची किती आहे? 2/3. आणि इथे R ची किती आहे? 1/4. फाइंड आउट काय करायला सांगितलं? P minus R है ना, पण सोबत Q पण दिलं आहे. Q किती आहे? हाँ, ये थोड़ा कंफ्यूज वाली बात है, जहाँ आप कंफ्यूज हो सकते. फिर समजून घ्या, नाही समजलं पुन्हा विचारा, मी पुन्हा सांग. हा, आता काय करू आपण, आधी हे P minus R बघू. P minus R है ना. P ची व्हॅल्यू किती आहे रोहिणी? 1/3. दुसरी रोहिणी R ची किती आहे? 1/4. हे लिहिलेलं मी त्याला चालतंय त्याने आपवरती, बरोबर आहे? कळतंय की नाही कळतंय? बघा इथे मध्ये कशाचं साइन आहे? काय होईल याचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. माहिती आहे ना इथं है ना. 4 1 जा, ये 4 1 जा 4, 3 1 जा 4 minus 3, और ये इन दोनों का मल्टीप्लिकेशन 12. जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला, जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला. चालतंय ना? म्हणजे हो म्हणायचं नाही म्हणा. ओके चला, आता 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 इकडे या. अब यहाँ पर देखिए, आता तो काय म्हणतोय बघा की Q is equal to 56, पण Q किती दिलेला आहे? 2/3 is equal to 56. मी असं लिहिलं जर चालतंय त्याने आत्मवर्ती करावं. हो, कसं काय? Q म्हणजे कोण आहे? 2/3 आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे? 56 आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचं, जर 2/3 ची व्हॅल्यू 56 आहे तर 1/12 ची किती आहे समज में आपके? म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायला लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकूया. बघा इकडे 2/3 आपलं सॉरी काय होईल? 56. हे दोघांचं क्रॉस आहे ना, बोलो ना है ना. 56 into 12 डिवाइडेड बाय किती? 2/3. जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला, जिसको चलता है. तुम्ही सध्या हात वरती करा, चालत असेल तर, नसेल चालत तर करू नका. काय करा, जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला. हो, कसं काय? या दोघांचं क्रॉस, या दोघांचं क्रॉस, बरोबर आहे. पण हे इकडे येईल ना, ये इधर आ जाएगा बाद में. मी आता आधीच लिहून ठेवलंय म्हणून त्याला काय केलंय? डिवाइड. पण आता हे असं सॉल्व्ह होईल का? नाही. 56 into 12 हे काय होईल? रेसिप्रोकल, उलट होईल. म्हणजे काय होईल? 3/, जिसको चलता है ऊपर करो वाला है ना, बोलो ना, जोर से बोलो ना. मग आन्सर येईल का? येईल का? हो म्हणाले नाही मला फटका नाही येत. का येत नाही? कारण आपण इथे लिहिताना 12 लिहिलंय, 1/12 लिहिलेलं नाही. मग कोण सांगेल? तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना कि बोर्डे सर आपने यहाँ पे 12 लिखा, जबकि ये 1/12 है. ये 1/12 है ना, है ना. देखो देखो, मैं हमेशा कहता हूँ कि मेरी एक आदत है, मैं कोई स्टूडेंट जगह पर है या नहीं है ये अलग अलग तरीके से चेक करता हूँ. मला फक्त मी लिहिताना ही चैत्राली तेवढी कन्फ्यूज होताना मला दिसली, तिच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन मला दिसत होतं की काहीतरी सरांनी चुकीचं इथं लिहिलंय है ना. ऐसे सारे को चेहरे पर दिखना चाहिए कि कुछ तो भी अलग गड़बड़ हुई है, लिखी कुछ तो भी, लिखा कुछ तो भी अलग है. अब आई 56 in 1/12
12 जिसको चलता है हाथ ऊपर करो वाला डिवाइडेड बाय कितना 2/3. आता काय करायचं याचं आपण वेगळं काहीच नाही केलं फक्त 12 लिहिलं होतं त्याला 1/12 आहे तो 1/12 लिहावं लागेल ना का काय वेगळं लिहिता येईल. चला आता 56 into 1/12 into 3/2 जिसको चलता है हाथ ऊपर करो वाला आया ना बोलो ना जोर से बोलो ना बघा मग आता किती 12 कितना क्या करो बोलो जल्दी आ जाओ ये नहीं जमता तो ये करो हाँ 2 जा कैरी 2 8 जा हो रहा है क्या जल्दी बोलो कितने होता है 3 4 होता है नहीं क्या 3 4 जा 4 आ गया आंसर कितनी है हो गया चलेगा समझले ना मग सगळ्यांना स्क्रोल करायचं का स्क्रोल करायचं का तू वापस राहिले पण काही म्हणत नाही की स्क्रोल करा इकडे घ्या तिकडे घ्या रोहित झालं का वैभव समजलं तुला शुभम तुले राजा काय त्याचं नाव आपला चिन्मय समजलंय का तू मागे ते 7 कसं आलं ते समजलं का तुला सुनील कळलं काय बोलल्या समजलंय किती डिवाइड केलं काय आहे तुला कसं कसं आलं ते अच्छा 4 7 20 मी जाताना मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे मी काही स्टूडेंटला थोडंसं मला ना ऐसा लग रहा है कि बहुत ही बेसिक वीक है कुछ कुछ बच्चों का तो थोडं जर त्यांना आता मीच इथंच बसून ते मल्टिप्लिकेशन डिवायडेशन कसं काय करायचं ते पण शिकवावं लागेल नाही का तर त्याची गरज पडायला नाही पाहिजे पण जसं तुम्ही ग्रॅज्युएट झालात तसं प्रॉब्लेम यायला लागले हे काय चलो हो गया क्या काय ना बोलो ना ओके तिकडे मागे तुम्ही दोघेच मागे हो गया ना पीछे हो गया क्या नेक्स्ट नंबर ट्राई करो वाला देखते कौन करता if a upon b is equal to 2/3 b upon c is equal to 4/5 then find a plus b divided by b plus c करो
ट्रिक समझ में आई ना, सब आ जाता। 7 7:9 20/27 किसका किसका है? करेक्ट है, करेक्ट है। हे बघा इकडे बघा, आता मी सांगतो आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड, म्हणजे हे फाइंड आउट करायचं. हे तुम्हाला मान्य आहे का आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे? बघा आता इकडे, आता हे जर फाइंड आउट करायचं असेल तर ए बी बी आणि सी, किंवा ए बी आणि सी या तिघांची पण सेपरेट काय पाहिजे आपल्याकडे? व्हॅल्यू पाहिजे. पण तिघांची सेपरेट व्हॅल्यू इथं दिसते का? नाही. मग ती काय करावं लागेल? फाइंड आउट करावी लागेल. आता त्या शॉर्टकट ट्रिक मध्ये जाऊ ना आपण, कोणत्या? एकदम पहिल्या कालच्या फर्स्ट डे के नाही क्या बोला था मैंने? ए इज टू बी इज टू सी आहे नाही तर ए पण आहे बी पण आहे आणि आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. बोला बोला. आता ए अपॉन बी म्हणजे ए इज टू बी, हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज आहे का? नाही. मग आता ए किती आहे? 2, ये 2. बी किती आहे? 3. सी किती आहे? किती आहे? हे पुन्हा बी आहे ना, बी इज टू सी आहे ना, म्हणजे बी पुन्हा किती आहे? 4 आणि हे किती आहे? 5. जिसको चलते हाथ ऊपर करो बोला. संपलं. आता हे ब्लँक आहे, किती लिहू? यहाँ किती लिहू? झालं आहे ना, बोलो ना. अभी क्या करो इसका मल्टीप्लिकेशन करा, बरं मल्टीप्लिकेशन. हा हे किती 12 आणि हे किती? या तिघांना डिवाइड करणारा नंबर आहे का? नाही आहे. याचा अर्थ हे ॲज इट इज राहील. आता याचा अर्थ असा होत नाही का की ए ची व्हॅल्यू आहे 8, बी ची आहे 12 आणि सी ची आहे 15. बस या व्हॅल्यू इथं काय करायच्या? पुटअप करायच्या है ना. ए कितना है? 8 प्लस, हाँ बोलो, बी कितना है? 12 डिवाइड बाय बी कितना है? प्लस सी कितना है? इज इक्वल टू, ये हो गया 20 आणि हे किती झालं? 20 आहे ना में. तुम्ही डोक्यात ना कालची ती ट्रिक ठेवा पहिली. ए बी सी डी दिलेलं असले की सरळ ते लिहून घ्यायचं, फाइंड आउट करून घ्यायची व्हॅल्यू. हे सगळे क्वेश्चन जे मी कालपासून घेतो आहे हे एसएससी, सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस च्या नंतर रेल्वेच्या एक्झाम्स हे कंपल्सरी आहे. कंपल्सरी हे येणार म्हणजे येणार. आणि आयबीपीएसच्या जेवढ्या आपल्या एक्झाम आहेत त्याच्या प्रिलिमिनरी मध्ये पण एखाद दोन याचे क्वेश्चन दिसतील या टाइपच्या, पण इकडे तर कंपल्सरी आहे. हो गया आहे ना, बोलो ना. ट्राय करो नंबर, ट्राय करता. A is to B is equal to 2 is to 3. B is to C is equal to 4 is to 5. And C is to D is equal to 6 is to 7. 6 7. ये 6 है ना, सगळ्यांना दिसतंय ना. 5 A is to D, करेक्ट. आता आपण केलो होतो बघा ट्राय. अभी सबको आना चाहिए. हमने क्या है कितनी? वेरी गुड, वेरी गुड. पक्का है मैथ्स का फिर
16:35 कोणाकोणाचं आहे? 16/35 नाही या, 16:, आपल्याला A:D पाहिजे ना. 16:35 कोणाकोणाचं आहे? करेक्ट आहे. चला बाकीचे करा लवकर फास्ट. क्या करेंगे? कब करेंगे? मन नहीं किती त्याची याचं बघ जरा बाजूला. पण केलं नव्हतं मागे. काय तिचं नाव? आपली प्रियंका आलं की तुझं? किती बाजूला? तुझ्या बाजूला जान्हवी. मागे तुझे आले का? नाही. निशिका असं कसं काय नाही आलं? पाठ तेरा है क्या? पीछे बता जरा. तुझं बाबा नाही अल्बर्ट कुठं सुनीत आलं तुझं. शुभम ऋषिकेश तुझं आलं का? किती? काय आलं? बाजूला कोण आहे आपले? मागे रोहिणीची मागे कोण आहे? ऊर्जा. ऊर्जा आहे क्या? शुभम हो गया? याचा आन्सर आहे 16:. हे सॉल्व करायची गरज आहे का? आता करायचे का सॉल्व? म्हणजे जमेल ना सगळ्यांना? आलं ना? क्योंकि ये लिख के लाना है आपको. चलो नेक्स्ट. 16:35 याचा आन्सर 16:16 सॉरी. हाँ क्लियर. नेक्स्ट. अभी नंबर 30 फाइंड द डुप्लीकेट रेशियो ऑफ. पहली बार आप सुन रहे हैं क्योंकि आप पहली बार पढ़ रहे हैं. फाइंड द डुप्लीकेट रेशियो ऑफ 3:4. अभी सुना है क्या क्वेश्चन? अभी देखो. ओ इकडे बघा. RRB रेलवे रिक्रूटमेंट बोर्ड कि जितने भी प्रीवियस पेपर आप देखो, ये जो मैं अभी 3-4 क्वेश्चन लेने वाला हूँ ना, एक क्वेश्चन हर एक रेलवे के एग्जाम में है और वहीं से मैंने कल लिया है. फाइंड द डुप्लिकेट रेशियो ऑफ 3:4. आता बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं डुप्लिकेट म्हणजे काय? ट्रू कॉपी. जैसा तसं डुप्लिकेट है ना. ऑप्शन में वहाँ पर 3:4 भी रहता है लेकिन वो आंसर रॉन्ग होता है. आता डुप्लीकेट का मतलब दिमाग में पक्का रख दो कि डुप्लीकेट का मतलब है स्क्वायर. क्या लेना? स्क्वायर. डुप्लीकेट म्हणजे काय? स्क्वायर. हाँ. आता फाइंड द डुप्लीकेट रेशियो ऑफ 3:4. तो 3 का रेशियो कितना है? अपना 3 का स्क्वायर कितना है? 9. 4 का कितना है? तो डुप्लीकेट रेशियो कितना होगा? 9:6. तो भैया सोल्व हो जाएगा. किती इजी असतं. आपल्याला माहित नसतं, आपण सोडून देतो किंवा काहीतरी वेगळं लिहितो. आपल्याला वाटतं मी म्हणजे मीच आहे, मी केले ते करेक्ट आहे.
मी नेहमी जे करतो ते करेक्टच करतो. आपल्याला असं वाटतं, पण जे आपल्याला वाटत असतं ते जगाला वाटत नसतं, कारण आपण चुकत असतो, आपण चुकीचं करत असतो. चल नेक्स्ट, फाइंड व्हॉट इज फाइंड द सब डुप्लीकेट. कौन सा डुप्लीकेट? सब डुप्लीकेट. फाइंड सब डुप्लीकेट ऑफ 4:60. सब डुप्लीकेट म्हणजे काय? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट निकाल लेने का है ना. हे लक्षात ठेवा तुम्ही. डुप्लीकेट म्हणजे स्क्वेअर आणि सब डुप्लीकेट म्हणजे रूट. रूट है ना. म्हणजे काय? हा 4 कोणाचा स्क्वेअर आहे? 2 चा. आणि 16 कोणाचा आहे? संपलं. आंसर आया. काय ध्यान में? डुप्लीकेट म्हणजे स्क्वेअर आणि सब डुप्लीकेट म्हणजे स्क्वेअर रूट. येऊन घ्या असं कुठेतरी. नंबर 15. फाइंड द ट्रिप्लिकेट म्हणजे काय? क्यूब. लिख दो यहाँ पर, ऐसे ब्रैकेट में लिख दो क्यूब. रेशियो ऑफ ट्रिप्लिकेट, रेशियो ऑफ 2:3. हाँ 8:7. ट्रिप्लिकेट म्हणजे काय? क्यूब. क्यूब लिहून घ्या असं पुढे या. क्यूब. 2 का क्यूब कितना है? 3 का कितना है? मतलब कितना आया रेशियो? 8:27. अब ये भैया लोग बचा के नंबर 5 क्या? रिवर्स है. याला वाटलं सब डुप्लिकेट होतं ते इथं सब ट्रिप्लिकेट येईल. अरे फाइंड सॉरी या फाइंड इनवर्स, नॉट इनवर्स. फाइंड इनवर्स रेशियो ऑफ 3:2:1. कभी किया है क्या? हाँ नहीं. बघा इनवर्स का मतलब है ऐसे लिख लेना हमेशा. याद रखो, ये इसके ऊपर 1 लिख देना, ये इनवर्स हो जाए. म्हणजे कसं 1/3:1/2:1/1. ये होगा क्या? इनवर्स रेशियो ऑफ 3:2:1. लिख दो. याद रखो, छोटी छोटी बातें ये 1 मार्क देकर जाएंगे आपको. ये जितना क्वेश्चन कम मार्क वाला उतना ज्यादा इंपॉर्टेंट. चीटी पता है ना आपको? बहुत खतरनाक होती है कितनी कितनी. काटने के बाद 5 मिनट 70 kg वेट वाला 5 मिनट परेशान होता है. और चीटी का वेट कितना है कि उसको वेटलेस है. 5 मिनट परेशान करती है. समझ में आ रहा है ना. इसलिए जितना छोटा उतना खतरनाक होता है. ये कभी भी लॉजिक याद रखना है ना. इसलिए हाथी किसको डरता है ना. इसलिए हमको भी डरना किसको चाहिए? 1 मार्क. जो क्वेश्चन को 1 मार्क है ना उसको डरना चाहिए, क्योंकि वो ही 1 मार्क आपको एक तो वो एग्जाम में क्लियर कराएगा या एग्जाम से बाहर कर देगा, है ना. 34 मार्क्स मिले आउट ऑफ 100. पास हुआ क्या? क्या हुआ? गया ना. 35 लग रहे थे, 1 कम गिर गया. मतलब इंपॉर्टेंट कौन है? 34 नहीं है, 1 है ना. समझ में आ रहा है नहीं आ रहा है?
तो आता मला सांगा ये आज के मैंने लिए हुए सारे क्वेश्चन आपको समझ में आया क्या? आया ना? बोलो ना, जोर से बोलो ना। तो ये हो गए सारे ट्रिक्स के साथ रेशियो एंड प्रोपोर्शन के एग्जाम में आने वाले क्वेश्चन। बाकी तो अब विशाल सर आपको पढ़ा ही रहे हैं, है ना? तो उसके ऊपर भी क्या करते जाओ, प्रैक्टिस करते जाओ 2 टाइम्स। ये देखो कोई भी टीचर पढ़ावे आपको नेक्स्ट डे वो पेजेस के ऊपर उसको 2 टाइम्स लिख के लाना है, मिनिमम 2 टाइम्स। आणि एखाद्याची इच्छा असेल की बाबा नाही बोर्डे सरांनी 2 वेळेस सांगितलंय पण मी 10 वेळेस लिहून लिही, आमचं अजिबात म्हणणं नाही। आमचं म्हणणं आहे उलट जास्त लिही, कमी लिहू नको, है ना? तो थांबायचं का? आहे ना? बोलो ना। अब मैं कल आपको एजेस के क्वेश्चन होते, देखो एज के क्वेश्चन आते एग्जाम में, है ना? ते एज के क्वेश्चन विदाउट एनी कैलकुलेशन ट्रिक के साथ कैसे करते हैं ये भी मैं आपको बता दूँ, ठीक है? थांबायचं मग आज इथे आता थांबूया। थँक्यू वेरी